अतिशय सकारात्मक वातावरण पूर्ण लातूर शहरामध्ये आपल्याला दिसतंय. ज्या पद्धतीचा निकाल नगरपंचायत आणि नगरपालिकामध्ये एकतर्फी भारतीय जनता पार्टीचा लागलेला आहे, त्याच पद्धतीचा निकाल आपल्याला लातूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे याचा विश्वास वाटतो. काँग्रेसच्या वतीनं निगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, असा आरोप आपण पत्रकारांशी केलेला आहे. कशा पद्धतीने निगेटिव्ह आहे आणि काय नेमकं कारण ते नाही, सध्या जी पोस्टरबाजी काँग्रेस पक्षाची पूर्ण शहरभरामध्ये आपण पाहतोय, तो खरं तर चिंतनाचा विषय सगळ्या लातूरकरांसाठी की त्याच्यावरती एकही काम गेल्या 15 वर्षामध्ये स्थानिक आमदारांनी काय केलं ते लिहिलं नाही आहे. परंतु आम्ही लातूरमध्ये हे करू किंवा लातूरमध्ये जे नवं ते लातूरला हवं वगैरे वगैरे, जी काही स्टंटबाजी दर इलेक्शनमध्ये आपण गेल्या 15 वर्षापासून ऐकतोय, पुन्हा एकदा त्याच गोष्टी आपल्याला पोस्टरवरती पाहायला मिळतात. ह्याची खंत वाटते. खरं तर त्यांनी 15 वर्षामध्ये काय काम केले हे लातूरकरांना दाखवावं किंवा लातूरसाठी काय विजन आहे ते लातूरकरांना दाखवावं, परंतु ते काही सगळं दिसत नाही. आणि म्हणून एक निराशाजनक परिस्थिती काँग्रेस पक्षाची असल्या कारणानं फक्त बोट ठेवायचा कार्यक्रम ते करताय. त्याच ठिकाणी भाजप काय देते? भाजप मराठवाडा रेलकोच फॅक्टरी देते. भाजप काय देते? भाजप जिल्हा रुग्णालय देते, विभागीय क्रीडा संकुल देते. भारतीय जनता पार्टी आपल्या अमृत जल योजनेची पाईपलाईन देते, भुयारी गटारीची योजना देते, सगळे हायवेज देते, रेल्वे कनेक्शन देते आणि इंजिनिअरिंग कॉलेज देते. असे अनेक उपक्रम सांगता येतील. आणि म्हणून स्पष्ट असा फरक काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा आहे. भारतीय जनता पार्टी विकास बोलते, काँग्रेस पक्ष फक्त जे नवं ते लातूरला हवं वगैरे वगैरे बोलते. लातूरचं वातावरण तापलंय आणि लातूरकर आपले असं पद्धतीचं भावनिक पोस्ट बॅनर दिसतात मी सांगतो. लातूरचं वातावरण तापलंय, पण काय म्हणतंय लातूर? बघा, आता जनता म्हणते की कोणत्याही विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत चालेल. नाही, मी जसं म्हणालो की 15 वर्षापासून जो जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्गी लागलाय. आता त्याचं भूमिपूजन होणार आहे. आपण विभागीय क्रीडा संकुलाचा विषय जो कवा ठिकाणी 150 कोटीचा प्रोजेक्ट जो गेल्या 13-14 वर्षापासून प्रलंबित होता तो मार्गी लागतोय. मराठवाडा रेल कोच फॅक्टरी ऐतिहासिक एक उद्योग आपल्या लातूर शहराला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मिळाला. आणि मध्ये युद्ध झालं होतं युक्रेन आणि रशियाचं, त्या कारणानं तिथं थोडासा विलंब झाला. पण पहिली कोच पुढच्या वर्षामध्ये येणार आहे आणि 95% तिथं नोकऱ्या ह्या स्थानिक लातूरकरांना मिळणार आहे. एवढं मोठं काम चालेल. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहिलंय. आपण बघताय की आता नवीन इंजिनिअरिंग कॉलेज लातूरला मिळालंय. पूर्ण शहरामध्ये भुयारी गटारीचं काम चालू आहे. कारण आपण सगळीकडे पाहतो की नाल्या तुंबलेल्या राहतात, नाल्यांचा खूप मोठा त्रास होतो, आरोग्याची त्या ठिकाणी हेळसांड होते. आणि म्हणून भुयारी गटारीचं जवळपास 250 कोटीचं काम चालू आहे. अमृत जल योजनेमधून जवळपास 25,000 लातूरकरांपर्यंत पाण्याचे नळाचे कनेक्शन पोहोचले. आणि म्हणून अतिशय विधायक काम लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं चालू आहे. विजन आम्ही हे ठेवलंय की लातूर शहरामध्ये जी काही आता ट्रॅफिकची व्यवस्था अडचणीत आहे त्याला आपल्याला कन्सल्टंट लावून बाहेरच्या चांगल्या शहरांच्या दृष्टिकोनातून कसं चांगलं करता येईल ते विजन ठेवलेलं आहे. आपल्या पाण्याचं धरणामधून ते पाणी येतं, त्याला स्टोरेज कॅपॅसिटी कमी आहे. पाणी धरणात फुल असलं तरी आपल्याला 5-6 दिवसाला पाणी येतं. इथं जर आपण टाक्या बांधल्या, व्यवस्थित पाईपलाईन नीट केली तर आपल्याला 2 दिवसाला 1 दिवसाला पाणी मिळू शकतं. ती योजना आता लातूरकरांसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केली आहे. ते आपल्याला पूर्णत्वास आणायचं आहे. आपल्याला रोड कनेक्टिव्हिटी झाली, रेल कनेक्टिव्हिटी झाली, आता आपल्याला एअर कनेक्टिव्हिटी सुद्धा पाहिजे. इथं सहजपणे कोणाला मुंबईला जायचं असेल तर 1 तासात जाता यावं. आणि आपण बघितलं की शहरामध्ये 70,000 लाडक्या बहिणी आहेत. किती? 70,000 लाडक्या बहिणी आहेत. एवढा मोठा आधार कुठल्या शासनानं महिलांसाठी दिलाय का? हा भारतीय जनता पार्टीनं केलाय. फक्त एअरपोर्ट बांधायची भाषा भारतीय जनता पार्टी करत नाही. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आधार मिळाला पाहिजे याची भाषा करतं. आपल्या शहरामध्ये 14,000 प्रधानमंत्री आवास योजनेमधून आणि माता रमाबाईंच्या घरकुल योजनेमधून घरं देण्यात आली. 14,000. आणि म्हणून सामाजिक उद्धार व्हावा आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं लातूर पुढे जावं याची सांगड घालून पक्ष काम करतो. काँग्रेसच्या वतीनं अनेक मुख्यमंत्री म्हणजे मंत्रिपदापासून मुख्यमंत्रीपद पाहायला मिळाले.
पदं मिळालेलं सुद्धा लातूर शहरासाठी जे जे काही करायला पाहिजे होतं किंवा हवं होतं ते मिळाले का? नाही, त्याचं उत्तर काँग्रेस पक्षाच्या ह्या पोस्टरवरतून तुम्हाला दिसतंय. एकही काँग्रेस पक्षाचा पोस्टर काय काम केले ते सांगत नाही. आम्ही अजिबात कोणावर टीका करत नाही. आम्ही सांगतोय, आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणलं, आम्ही मराठवाडा रेल कोच फॅक्टरी आणली, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज आणतोय, आम्ही विभागीय क्रीडा संकुल आणतोय, आम्ही अमृत जल योजनेचे 210 कोटीची योजना आणतोय, भुयारी गटारीची योजना आणतोय, लाडक्या बहिणींना 70,000 आम्ही आधार देतोय, आम्ही 80 कोटी भारतीयांना राशन देतोय, आम्ही आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत सर्वांना 5 लाखापर्यंत आरोग्य त्या ठिकाणी उपचार मोफत देतोय. एवढ्या गोष्टी आम्ही सांगतो. विचार करा, 12,000 लातूरकरांना घरं मिळाली. 12,000. आता एवढा मोठा जर आधार भारतीय जनता पक्ष देत असेल तर बाकी भाषणं होऊ शकतात, परंतु जो पोटाचा विचार करतोय वो हमारा नेता है. जो पोटाला आधार देतोय ती आमची पार्टी आहे, आणि ती पार्टी कुठली असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी. शेवटचा प्रश्न, काँग्रेसच्या वतीने एक आरोप केला जातो की आश्वासक चेहरा नेत्यांचा मिळाला नाही म्हणून फक्त कमळ हा चिन्ह या ठिकाणी बॅनरवरती बॅनरबाजी करण्यात येते. नाही, देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतायत, राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतायत. हे सगळे कोणाचे कार्यकर्ते? हे कमळाचे कार्यकर्ते. आणि म्हणून कमळ आमचा फेस आहे, देशामध्ये फेस आहे, राज्यामध्ये फेस आहे, आणि लातूरमध्ये सुद्धा फक्त कमळ कमळ आणि कमळ. 70 पैकी जागा किती येतील असं वाटतं? 70 मध्ये आम्हाला विश्वास वाटतो की काँग्रेस पक्ष हे एक आकड्यामध्ये राहील. कारण जी परिस्थिती आपण बघतोय पोस्टरवरती की जे नवं ते लातूर राहो, अहो हास्यास्पद आहे. आमची काही सोशल मीडियातली मंडळी त्याच्यावरती मीम करतायत की 15 वर्ष जर तुम्ही जे हवं लातूर राहावं, काय नवं आहे? काय नवं आमच्या आमदारांनी लातूरला दिलं हा प्रश्न लातूरकर विचारतोय. आम्ही काय दिलं ते आम्ही सांगतोय, आम्ही काय देणार आहोत ते सांगतोय. हा फरक स्पष्ट आपल्याला दिसतोय. पक्षातील प्रस्तावितांच्या नाराजी अजिबात नाहीये, सगळे एकत्रितपणे बसतायत. कालच आम्ही सगळे नेते मंडळी बसून 4 तास चर्चा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा दौरा आहे, बावनकुळे साहेबांचा दौरा आहे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा दौरा आहे. ह्या सगळ्या दौऱ्यांसंदर्भात आम्ही काल 4 तास बसलो, सकाळी 3 तास बसलो. अजूनही प्रचाराची त्या ठिकाणी योजना आखली जाते, आणि तुम्हाला उद्यापासून सर्व नेते फील्डवरती त्या ठिकाणी दिसतील. कबालेचा प्रश्न मोठा आहे. चंद्रशेखर बावनकुळे हा महसूल मंत्री आहेत तुमच्या पक्षाचे. जी, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवणार? फक्त आश्वासन नव्हे तर ठराविकपणे ते सोडवणार? नाही, कबाल्यांचा प्रश्न शहरामध्ये अनेक भागामध्ये आता येत्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करून बावनकुळे साहेबांनी तो अतिशय रीतसर आणि खूप सोपा केलेला आहे. तर त्याचा पाठपुरावा करून तो निकाली कसा काढता येईल याचा प्रयत्न इथले स्थानिक सर्व विजयी उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते येत्या काळात करतील.